केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमार केला। केंद्र सरकारच्या विविध राष्ट्रीय आणि आर्थिक धोरणांचा निषेध करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आणि नरेंद्र मोदी हटाव देश बचाव अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेल्या जेफ्री एप्स्टीन प्रकरणाशी जोडले जात असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली। तसेच अमेरिकेसोबत आर्थिक करार आणि रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले। यावेळी वंचितचे आतिश बनसोडे आणि सुहास सावंत यांनी सरकारवर जोरदार टीका केली। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने हे आंदोलन करण्याचं मुख्य कारण म्हणजे आज मोदी हे कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत का, हा मुख्य प्रश्न या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने विचारला गेला। शेतकरी विरोधी करार करण्याला भाग कोण पाडलं? इराण आणि इराकच्या या इस्रायलच्या युद्धावर आपण कुणाच्या दबावाखाली निर्णय घेताय का? भारत हा सार्वभौम देश आहे, भारत हा स्वतंत्र देश आहे, तरीही भारताचा रुपया कोलमडलाय, तरीही या गोष्टीला मोदी गप्प आहेत। आजपर्यंत मोदींनी घेतलेले निर्णय हे ट्रम्प त्यांच्या इशाऱ्यावर घेतलेत का? मुद्रा मोदी झालेत का? हा जो सवाल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी केलाय त्याला ते उत्तर द्यायला असक्षम ठरलेले आहेत। म्हणून या ठिकाणी सोलापूर शहर आणि जिल्हा युनिटच्या वतीने आज हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। सांगण्याचा उद्देश हा आहे की ज्या जगभरामध्ये धुमाकूळ घातलेल्या एप्स्टीन फाईलमध्ये पेट्रोलियम मंत्र्याचं नाव येतं, एका उद्योगपती आणि हे उद्योगपती जे आहेत ते मोदीचे मित्र आहेत का? हे कुणाच्या सांगण्यावरून एप्स्टीनला भेटायला जेफ्री एप्स्टीनला भेटायला गेले होते? हा खुलासा देखील झाला पाहिजे, त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या लोकांची नावं आजपर्यंत एप्स्टीन फाईलमध्ये आली, एप्स्टीन फाईल काय आहे मला सांगायचं आहे, आवर्जून या गोष्टीचा खुलासा करायचा आहे। ज्या ठिकाणी सेक्स ट्रॅफिकिंग आणि लहान मुलांना घेऊन त्यांचं मांस खाण्याचं घाण कृत्य जे मानवतेला काळिमा फासणार आहे, अशा ह्याच्यामध्ये मोदींच्या सहकार्यांची नावं सापडतात कशी? ते कुणाच्या सांगण्यावरून गेले? त्यांचं मागे जाण्याचा म्हणजे जेफ्री एप्स्टीनला भेटण्याचा उद्देश काय होता? या सगळ्याचा खुलासा झाला पाहिजे। माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, जे श्रद्धेय बाळा ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।